नमस्कार, मी अंकिता जाधव. तुम्हा सगळ्यांचं टुडे महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत. मंडळी, लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवार, सर्व पक्ष हे जोरदार तयारीला लागले. याच पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत जळगाव शहरात. ज्या जळगाव शहराला सुवर्ण नगरी असं म्हटलं जातं, याच जळगाव शहरातली लोक देखील सोन्यासारखी आहेत. याची प्रचिती तुम्हाला थोड्या वेळात येईलच. या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघांपैकी एक महत्वाचा असलेला मतदारसंघ म्हणजे जळगाव मतदारसंघ. या मतदारसंघात सामान्य नागरिकांना नेमक्या काय समस्या आहे की जळगाव शहरात केळीचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, पण अजूनही जळगाव शहरात केळी पिकाशी निगडीत, केळी पिकाशी रिलेटेड असे मोठे व्यवसाय नाहीये. या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊया भाजपाकडून. सध्या जळगाव शहरात हे बीजेपीचं सरकार आहे आणि बीजेपीचे विद्यमान खासदार देखील आहेत. तरीही केळी पिकासाठी किंवा केळी पिका निगडीत अजूनही जळगाव शहरात मोठे व्यवसाय नाही. नेमकं कारण काय? केळी पिकाचा जर आपण विचार केला तर केळीच्या बाबतीमध्ये आशिया खंडामध्ये जळगावचं नाव जे आहे ते अत्यंत अग्रक्रमाने घेतलं जातं. आता केळीच्या बाबतीत ट्रान्सपोर्टेशन हा महत्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट कोल्ड स्टोरेज सारखं स्टोअर करण्याच्या दृष्टीने दुसऱ्या गोष्टी आहेत. आणि तिसरी गोष्ट केळीवर आधारित असलेले लघु उद्योग आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे 100पेक्षा जास्त लघु उद्योग जळगाव लोकसभेमध्ये सुरू झाले प्रधानमंत्री कृषी रोजगार निर्मिती योजनेच्या अंतर्गत, PMFME ज्याला म्हणतात. तर लहान लहान जे उद्योजक आहेत केळीपासून वेफर्स बनवणे वगैरे, की जे रोजगार देऊ शकतात, की ज्यांचा दिवसाचा टर्नओव्हर 2-2 लाख पर्यंत होऊन गेलाय. म्हणजे एकाच वेळी रोजगाराची निर्मिती पण आहे आणि एकाच वेळी हा नाशवंत माल असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन मध्ये होणारा खर्चही वाचेल आणि त्याचबरोबर त्या मालावर प्रक्रिया केल्याने स्थानिक रोजगारही उभा राहील आणि त्याच्यातनं शेतकऱ्याचं होणारं नुकसानही टळणार आहे. असे अनेक उद्योग शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे ते टळलं जाईल आणि छोटे छोटे जे लघु उद्योग आहेत ते निर्माण होत आहेत. पण तरीही जळगावच्या तरुणाईचं असं म्हणणं आहे किंवा जळगावची जी तरुणाई आहे त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा एकंदर रोजगारासाठी बाहेरच्या शहरांमध्ये जावं लागतं. तर सर, तुम्हाला असं वाटतं का की भाजपने जे एक्सप्लेनेशन दिलंय किंवा जे जस्टिफिकेशन दिलंय ते योग्य आहे? मुळीच योग्य नाही. या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मागील 30 वर्षापासून त्यांचा खासदार आहे. आज सर्व बेरोजगार आहेत. आज जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतली जर आपण MIDC पाहिली तर जवळजवळ 70-80% ह्या फॅक्टऱ्या बंद आहेत. फक्त यांच्या फसवेगिरीच्या घोषणा आहेत. आज बेरोजगाराला हाताला काम नाहीये. अशा प्रकारे नोकरी सुद्धा नाहीये. 2 कोटीचा जुमला दर वर्षाला आज 10 वर्ष झाले. दैनंदिन 20 कोटी नोकऱ्या आजच्या तारखेला यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या पाहिजे होत्या. हे सर्व फसवेगिरी आहेत. 15 लाख रुपये जसा जुमला म्हटला त्यांनी की याला अक्षरशः त्यांनी मीडियासमोर सांगितलं हा जुमला होता. म्हणजे हा यांचा प्रत्येक नारा हा जुमला आहे. महागाईचा मुद्दा हा मोठा आहे. पेट्रोल डिझेलचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढवले आणि त्यांनी 2 रुपये 3 रुपये कमी करून असं दाखवलं की आम्ही तुमच्यावर उपकार करतो आहोत. गॅस हा फक्त सांगितलं उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून. आजही आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातल्या महिला या चुल्यावरती स्वयंपाक करतात, त्यांना गॅस हंडी मिळत नाहीये. उलट फक्त यांनी GST हा मोठ्या प्रमाणावर हा भाडीमार हा व्यापाऱ्यावरती असेल, सर्वसाधारण व्यक्तींवर तो आलेला आहे. व्यापाऱ्यांवरती लावला म्हणजे तो व्यापारी उद्योग करत असताना प्रत्येक गोष्टीवर तो GSTचा टॅक्स लावतो. तो इव्हन खाण्यापिण्यावर सुद्धा लावलेला आहे. यांनी इतकंच नाही तर मेडिकल क्षेत्र असेल, यांनी दवाखान्याचा असेल, याच्यावर सुद्धा टॅक्सेस लावलेले आहे. त्यामुळे याचा खर्च वाढलेला आहे. ही महागाई कमी कशी होणार यावरती यांनी कधी विचार केला नाहीये. यांचं सर, तुम्ही म्हणताय की महागाईवरती या सरकारने विचार केलेला नाही आहे. हे सरकार जे आहे ते फसवेगिरी करतंय. आपण जाणून घेऊया शरद पवार गटाकडून की जे आरोप करण्यात येत आहे की हे सरकार फसवेगिरी करतंय, यात किती तथ्य आहे? 100% तथ्य आहे. सर्व जनता बघत आहे की काय चाललेले तमाशे. भाजप फक्त 80% लोक हे गरीब ठेवायचे, 5 किलो धान्यावर त्यांना जगायला शिकवायचं आणि फक्त राजकारण करायचं फोडातोडीचं. सर्व जर ते मतं मागायला जातील तर ग्रामीण भागातले लोक त्यांना हेच प्रश्न विचारणार आहे. यांच्या काळामध्ये शेतकरी परेशान आहेत, युवक लोक परेशान आहेत, महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि हे फक्त 5 किलो धान्य देणार, 5 किलो धान्य देतात, याच्यावर हे राजकारण करतात. म्हणजे तुम्ही 5 किलो धान्यावरच लोकांना ह्याच परिस्थितीमध्ये तुम्ही आयुष्यभर ठेवणार आहेत का? याच्या पुढचं यांचं धोरणच हे आहे की 80% जनता ही गरीब राहिली नाही. यांच्या
म्हणजे आपल्या रोजीरोटीमध्ये व्यस्त राहिला आणि 20% लोक श्रीमंत, जे अदानी अंबानी सारखे यांना श्रीमंत केलं गेलेलं आहे. याच्यामुळे भाजपबद्दल त्यांनी एवढं सत्तेत येताना मला 60 महिने द्या, परत दुसऱ्यांदा द्या, परत आता तिसऱ्यांदा द्या. पण आता खूप परिस्थिती बदललेली. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर बीजेपी वाल्यांची अशी परिस्थिती राहणार आहे, त्यांना गावात घुसू सुद्धा येणार नाही. कारण आम्ही खालच्या लेवलला, रूट लेवलला आम्ही लोकांमध्ये जातो ना, प्रचंड नाराजगी, फक्त बटन दाबायची आज वाट बघतायत. नक्कीच आज जो मतदार आहे तो फक्त बटन दाबायची वाट बघतोय. येत्या लोकसभा निवडणुका लवकरच महाराष्ट्रात, देशभरात पार पडणार आहे. यावेळी चित्र स्पष्ट होणारच आहे. पण जे विरोधी पक्षाकडून म्हटलं जात आहे की मोदींच्या ज्या योजना आहेत त्यावरती फक्त राजकारण केलं जात आहे, सर किती तथ्य आहे यामध्ये? आज मोदीजींच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्या योजना या ठिकाणी आहे. प्रत्येक माणूस आज मोदींच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या योजनेचा लाभार्थी आहे. या ठिकाणी जे आमचे मित्र बसलेले आहेत ते सुद्धा मोदींच्या केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. संपूर्ण देश कोविड काळामध्ये भयभीत, संपूर्ण विश्व कोविडच्या वैश्विक महामारीमध्ये भयभीत झालेला असताना माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात देशाने कोविड लस विकसित केली. ती केवळ भारतामध्ये विनामूल्य नव्हे तर जगातल्या 137 देशांमध्ये दिली गेली. हे आमचं मोदींचं कर्तृत्व आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं की कोरोना काळामध्ये संपूर्ण देश हा भयभीत होता आणि त्या काळात मोदी सरकारने अतिशय अप्रतिम काम केले. पण जर ग्राउंड रूटला आपण चेक करायला गेलो तर जळगाव शहरामध्ये अनेक समस्या आहेत. त्यातलीच एक मोठी समस्या म्हणजे महिलांसाठी अजूनही सार्वजनिक शौचालय नाहीये. याबद्दल सर तुम्ही काय सांगा? जळगाव शहरात आजपर्यंत सार्वजनिक शौचालय आता CSR फंडातनं सुप्रीम कंपनीने दिलेले, तर त्या हिशोबाने जळगाव शहरात रस्त्यांचाही मोठा प्रश्न आहे. गुन्हेगारीचा प्रश्न फार मोठा आहे. जळगाव शहरात युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्याच्यानंतर दुसरं महागाईचा प्रश्न आहे. व्यवसाय ठप्प होत आहे जळगाव शहरातले. औद्योगिक वसाहतीत म्हणजे 80% कंपन्या बंद झालेल्या, आता 20% कंपन्या चालू आहे. फक्त रोजगार कमी होतोय. जे शिक्षण घेणारे युवक आहेत त्यांना नोकरी नाही आहे. ते शिक्षणात नोकरीनिमित्त पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये शिफ्ट होत आहेत. इथे टेक्सटाईलचा सर हे जे आपल्याकडचे जे तरुण आहेत त्यांना रोजगारासाठी जळगाव शहराच्या बाहेर जावं लागतंय. मग यामागे नेमकं कारण काय आहेत आणि या मागचे जे काही आहे ते आपण आता सामान्य जनतेकडे जाणून घेऊया. जळगाव शहरातल्या तरुणाईला रोजगारासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी जळगाव शहर सोडून बाहेर जावं लागतंय. मात्र बीजेपीचं असं म्हणणं आहे की जळगाव शहरात विकास होतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली. इथे मोठ्या प्रमाणात लघु उद्योग देखील सुरू आहेत. यावर तुमचं काय म्हणणं? हा, मोदी म्हणतात विकास होतोय, फक्त भाजपवाल्यांचा होतो. गिरीश महाजनचा झाला, गुलाबराव पाटीलचा विकास झाला, सुरेश भोळेंचा विकास झाला. कशातून झाला? आमचे रस्ते, पाणी, वीज, गटर याच्यातून कमिशन काढून विकास झालेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये मागील इतर येटीनाना असो, रक्षा खर्च असो, उन्मेष पाटील असो, कुठलेही उद्योग सुरू झालेला नाही. आणि या तिन्ही चारी खासदारांना माहिती नाही की जनतेचे प्रश्न काय आहेत. आणि बऱ्याच वेळेला मी असं पाहिलं की या रक्षा खडसे, उन्मेष पाटील आणि आता ती काही बाई उभे आहेत या आमदारी होत्या परिषदेला, लोकांनी यांना पाहिलंही नाही. जर यांना समस्याच माहिती, लोकांना भेटतच नाही, ते काय विकास करणार? त्याचप्रमाणे आता जी निवडणूक आहे, जसं मागे मोदी साहेब म्हणत जुमला 50-15 हरेक को दूंगा, ते काही दिले नाही. आता प्रत्येकाला साडी देत आहेत. कोणत्या बाईने मोदीकडे साडी मागितली होती? मोदी प्रलोभन देत आहे. कोणी साडी मागितली होती काय? माझ्या काकूने, मावशीने, आत्याने, बहिणीने, बायकोने, सारीने नाही मागितली. का देतात साडी? ऍब्सोल्युटली मोदी इज डुईंग रॉंग. आणि विकास फक्त भाजपवाल्यांचा आहे. भाजपची तिजोरी भरते आहे. आणि माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार, खासदार एवढे रीच झालेले आहेत की त्या लोकांकडे एवढा पैसा आहे की हा पैसा ठेवावा कुठे? बँक तयार नाही त्यांचा पैसा ठेवून घ्यायला, अशी अवस्था आहे. आणि अशा लोकांना भाजपने उमेदवार दिलेले आहेत जे गडगंज आहेत. आणि दुसऱ्या आणखी एक आहे, नरेंद्र मोदी साहेबांची जी काही आता दुसरी टर्म संपली, एवढा दहशतवाद राजकीय दृष्ट्या की त्यांच्या विरोधामध्ये कोणीही उभे राहायला तयार नाही. अक्षरशः पाय लटलट करतात. मजालनी उन्मेष पाटलांची की भाजपच्या विरोधात उमेदवारी करून जातील, मजालनी ललिता पाटीलची भाजप विरोधात उमेदवारी करून जातील, मजालनी एकनाथ खडसेंची भाजप विरोधात उमेदवारी करून जातील. जर उमेदवारी केली हे जेलमध्ये जातील. एवढी दहशतवाद या मोदी साहेबांचा आहे. आणि आता जर 24च्या निवडणुकीमध्ये पुन्हा मोदी साहेब सत्तेवर आले, 29 मध्ये पुन्हा निवडणूक होणार नाही. जस्ट लाईक पुतीन, माओ आणि त्या याच्यासारखं उत्तर कोरियासारखं राज्य या ठिकाणी सुरू होईल. पुन्हा सद्दाम हुसेन
तालिबान अशी राज्य या ठिकाणी सुरू होतील. म्हणून आता मोदी साहेबांना वेळीच आवाज घालणे गरजेचं आहे. मी मोहन भागवत साहेबांना विनंती करतो, तुमची आरक्षणाची चांगली संघटना जर असेल तर तुम्ही आताच मोदी साहेबांना हटवून गडकरी सारख्या कोणत्याही सभ्य माणसाला प्रधानमंत्री नेमणूक करावी. नक्कीच सर, तुमचं म्हणणं आहे की भाजप हे देशभरात दहशतवादाचं राजकारण करतंय. खरं तर हा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विरोधी पक्षांकडून तसंच अनेक सामान्य जनतेकडून देखील केला जातोय. सर, काय वाटतं, भाजप खरंच संपूर्ण देशभरात दहशतवादाचं राजकारण करतंय? आता तुम्ही एकच विचार करा, 370 हटवला गेला तर जम्मू काश्मीरला काय परिस्थिती होती, आणि 370 म्हणजे इतक्या दहशतवाद परिस्थितीमध्ये 370 हटवले गेला, कुठेही दंगे वगैरे झाले नाही. तुम्ही युपीचं पॅटर्न बघू शकता, महाराष्ट्रात जे दंगेखोरांचे दुकान पाडले ते बघू शकता, मध्य प्रदेशमध्ये बघू शकता. दहशतवादाचं कुठेही असा विषय नाहीये. आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, G20चं आपण प्रतिनिधित्व केलं तर जगाने पूर्ण मान्य केलेलं आहे. आपल्या IITsचे दुप्पट संख्या झाली, IIMsची दुप्पट संख्या झाली, परत एम्सची दुप्पट संख्या झाली, फ्लायओव्हर झाले, जिथे रस्ते नव्हते तिथे झाले. आपण दक्षिण ध्रुवाला, चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचणारा भारत पहिला देश झाला. इतकी प्रगती होते तर कोणत्या अर्थाने मोदीजी काम करत नाहीये असं विरोधी पक्ष म्हणतात. नक्कीच सर, तुमचं असं म्हणणं आहे मोदीजी काम करत नाहीये हा आरोप अगदी सर्रास खोटा आहे, कारण मोदीजींनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. पण खरंच मोदीजींनी ही जी कामं केलेली आहेत ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे का? जसं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे की साडीची गरज नसताना देखील पंतप्रधान मोदी यांनी महिलांना साड्या दिल्या, पण महिलांचे जे खरे प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती उपाय शोधण्यामध्ये कुठेतरी आताचं जे सरकार आहे ते कमी पडतंय. 100% कमी पडतंय. फक्त जाहिराती करायच्या, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि मोठ्या ज्या ईडीचा धाक दाखवून मोठ्या मोठ्या कंपन्यांवर धाडी टाकायच्या, नंतर इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून त्यांच्याकडनं निधी घ्यायचा. हा खरा चेहरा मोदीजींचा उघडा झालेला आहे, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. अजून याच्यानंतरही काही गोष्टी उघड्या राहिल्या. आता ज्या महिलांना ज्या साड्या दिल्या, तर महिलांनी साड्या मागितल्या नव्हत्या आणि त्या साड्या जर तुम्ही पाहिल्या तर अगदी माझ्याकडे महिलांनी आणून दाखवल्या. म्हटलं या साड्या अशा प्रकारे महिलांना ब्लॅकमेल करून आपल्याकडून निवडणुकीत आपण भावनिक करायचं महिलांना आणि मतदान करून घ्यायचं. म्हणजे माणसाची किंमत इतकी कमी आहे का तुम्ही 50 रुपयाची साडी त्या महिलांना देतायत? त्यामुळे या असल्या गोष्टी न देता ठोस असा कार्यक्रम मोदी साहेबांनी सांगावं की गरिबांसाठी त्यांनी असा ठोस कोणता असा निर्णय घेतला, ठोस असे कोणते कायदे केले आणि त्याचा जनतेला फायदा झाला. दुसरं सांगतात की मोदी साहेबांनी अनेक योजना आणल्या. अहो, बँकेवाले उभे सुद्धा करत नाही यांच्या योजनांना, देत नाही. ज्यांच्या भाजपचे काही वशिले असतील त्यांच्या लोकांना मिळाले, सर्वसामान्य लोकांना बँकेमध्ये कर्ज प्रकरणाला बँकवाले उभे सुद्धा करत नाही. हे आम्ही स्वतः बोललोय की सर्वसामान्यांना बँकेत उभं देखील केलं जात नाही. पंतप्रधानांच्या ज्या योजना आहेत त्यासाठी सर्वसामान्यांना बँकेत उभं केलं जात नाही किंवा त्यांना त्या योजनेचा लाभही मिळत नाही. आता आपण सामान्यांना विचारूया की यावर नेमकं त्यांचं काय मत आहे. या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचा फारसा दोष आहे असं मला म्हणता येत नाही. तरी पण पंतप्रधान आणि भारत सरकारचं वित्त मंत्रालय यांना सुद्धा फाट्यावर मारणारे अधिकारी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. त्याकडे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या भाजप कार्यकर्त्यांचं किंवा भाजप नेत्यांचं लक्ष नाही. अनेक वेळा भेटी मागितल्या, कोणीही अधिकाऱ्यांना माझ्यासोबत यायला तयार नाही. त्याचं कारण की माझ्या विरुद्ध त्यांना लढायचं होतं. अधर्मी जे आहे ते निढावलेले आहे आणि आपल्या भारतीय जनता पक्षाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. ते ईडी सीबीआय जी लागते आहे ना, ती कुठे लागते आम्हाला ती कळत नाही. मला पाहिजे ती जळगाव जिल्ह्यातल्या ठेव बोलव्यावर. या जिल्ह्यामध्ये साहेब ठेवीदार किती मेले की ज्यांची गणती करता येणार नाही आणि मरणासन्न हजारो आहेत. माझ्याकडे 3000 सभासद होते जळगाव नागरी सहकारी पतपेढीमध्ये आणि या 3000 सभासदांना मतदानाचा हक्कही मिळू दिला नाही. अधिकारी रडत होता, माझा नोकरीचा प्रश्न आहे. कोणाचा दबाव होता त्याच्यावर? आणि त्या अधिकाऱ्याचं नाव काय होतं? अतुल महाजन. आणि मी ठेवीदार आहे, मला कोणाची काळजी देणी नाहीये. ज्या अवसानात बँका निघाल्या त्या आम्ही विकत घ्यायला तयार आहे की तुम्ही त्यांचा ऍक्शन काढा, आम्ही ती बँक विकत घेतो, ठेवीदारांना 0 मिनिटात पैसे देतो. एवढी जळगाव नागरी सहकारी पतपेढी सक्षम आहे आणि या पतपेढीवर डोळा ठेवून 3000 सभासदांना
मतदानापासून सुद्धा वंचित केलं। नक्कीच सरांचा हा फार मोठा आरोप आहे की 3000 सभासदांना हे मतदानापासून वंचित ठेवले गेले। आपण आता सत्ताधाऱ्यांकडूनच याचं उत्तर घेऊया। सर, यावरती आपण काय उत्तर द्या? आता जळगाव जिल्ह्यामध्ये पतसंस्थांची जी परिस्थिती आहे, त्यांचा प्रश्न आहे की पतसंस्थांमध्ये पैसे अडकलेले आहेत। जवळजवळ 1-2 पतसंस्था नाही तर सुमारे 50हून अधिक पतसंस्था या डबघाईस गेलेल्या आहेत। याला अनेक कारण आहेत। कर्जाची नियमित परतफेड न करणे, योग्य संचालक मंडळ न असणे, अशा अनेक कारण आहेत त्याच्यामुळे या पतसंस्था डबघाईत गेलेल्या आहेत। निश्चितपणे या पतसंस्थेमध्ये ज्या ज्या लोकांनी ठेवी दिलेल्या आहेत त्या ठेवी त्यांना परत मिळाल्या पाहिजे या भूमिकेत, या मानसिकतेत आम्ही आहोत आणि त्यांच्याकरता नियमितपणे पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत की ज्या ज्या लोकांनी त्यांच्या ठेवी, हक्काच्या ठेवी आहेत, त्यांनी कष्ट करून ज्या ठेवी जे 1-1 रुपया जमावून त्यांनी त्या पैसे जमवलेले आहेत आणि त्या ठेवी आज बँकामध्ये आहेत, त्या ठेवी निश्चितपणे त्यांना भेटल्या पाहिजे। त्याकरता पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सोबत आहोत। नक्कीच सर, या संदर्भात हा जो मुद्दा आहे या संदर्भात मनसेने फार मोठं आंदोलन केलं होतं। तर आता आपण मनसेकडूनच जाणून घेऊया। सर, तुम्ही दोन्ही बाजू ऐकल्यात, नेमकं खरं कोणाचं? जळगाव शहरात या ज्या पतसंस्था आहे त्या डबघाईला गेलेल्या होत्या, ठेवीदारांचे पैसे अडकलेले होते, त्यासाठी मनसे रस्त्यावर उतरलेली होती। BHR पतसंस्थेकडनं भरपूर ठेवीदारांना मनसेने परत पैसे घेऊन दिलेले आहेत आणि जळगाव शहरात सातत्याने मनसे या विषयावर आंदोलन करत आहे। नक्कीच सर, मनसे या विषयावर आंदोलन करते, पण खरंच या आंदोलनाला यश मिळतंय का की सर्रास या मुद्द्याला कुठेतरी बाजूला सारला जाते? 100% जी BHR पतसंस्था होती, ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा त्या ठेवीदारांना आम्ही पैसे परत मिळवून दिलेले, त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। नक्कीच सर, असेच जळगाव शहरातले अनेक प्रश्न आणि त्यावरती येणारे एक्सप्लेनेशन यामधून खरंच सामान्यांना कितीचा फायदा होतोय हे आता आपल्याला ह्या चर्चेतून कळणारच आहे। पण मी आता येणारे वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे। जळगाव शहरातले अनेक असे मुद्दे आहेत की ज्यांच्यावरती बोललं जात नाही किंवा जो मुद्दा अधोरेखित होत नाही। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जळगाव शहरात वाढणारी गुन्हेगारी। यावरती सत्ताधाऱ्यांनी खरंच आजपर्यंत काय ऍक्शन घेतली आहे का आणि घ्यायला हवी तर ती कशा पद्धतीने घेतली होती पाहिजे? सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत जळगाव शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। परत जळगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत जर म्हटलं गेलं की बाबा विकास होतोय, जर विकास होतोय तर जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे ते गड्ड्यामध्ये पडतात आणि त्यांच्या बातम्या पेपरला येतात की बाबा आमदार साहेब पडले। असा विकास सत्ताधारी पक्ष म्हणजे आमदार पडतात, 2दार पडले आमदार, मला 1दार कळलं। जळगाव शहरामध्ये बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही की इथे आमदार कोण आहेत, कारण आमदार साहेब कुठे येतात कुठे जातात, फक्त कुठे जरी पडले त्यावेळेस बातमी येतात, तेव्हा समजते की बाबा जळगाव शहराला आमदार आहे। नक्कीच सर, मग जळगाव शहरामध्ये हा जो खड्ड्यांचा विषय यावरती वंचितने कधी आंदोलन केलंय का? आम्ही आंदोलन केले पण आंदोलन करून काही उपयोग नाही ना, कारण काय आहे सत्ताधारी पक्ष जे काम करणारे लोक आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सत्ताधाऱ्यांचेच आहे, एकही काम व्यवस्थित होत नाही। परत केंद्र सरकार, मोदी सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचार मुक्त भारत म्हटला जातो, परंतु टेंडर सुद्धा म्हणजे ते ब्लॅकमेलिंग करून खालच्या मार्गाने ते सुद्धा मंजूर करून घेतले जातात। अधिकारी त्यांचं कमिशन घेत नाही। पूर्वी सांगत होते की आमदारनीतून किंवा खासदारीतून जर फंड पाहिजे असेल तर 10% कमिशन लागत होतं। आज जर टेंडर घेतलं तर आज म्हणता 15% कमिशन द्यायचं, ठेकेदार जर 15% 20% जर कमिशन देत असेल तर तोही कामं कुठून करणार आहे व्यवस्थित। तर हा जो भाजप सत्ताधारी जो पक्ष आहे हा सर्वात जास्त या देशामध्ये भ्रष्टाचारी आहे आणि भ्रष्टाचाराला पाठबळ देणारा पक्ष असं या ठिकाणी आम्ही मानतो। नक्कीच सर, हा मुद्दा खरं तर महानगरपालिकेचा मुद्दा आहे, तर याचं उत्तर आता आपण उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाकडूनच घेऊया की सर हा जो मुद्दा आहे यांचा की महापालिकेचे खड्ड्याचा जो प्रॉब्लेम आहे किंवा महापालिकेतला जो हा प्रश्न आहे, महापालिकेत आपली सत्ता असताना मग ह्या प्रश्नावर तोडगा का नाही निघाला? आमची सत्ता असताना आम्ही आज पाहत आहेत, आपण आपल्या
रोडांचे कामं चालू आहेत, ज्या योजना चालू आहेत, हे जळगाव महानगरपालिकेचं आहे. हे भाजपाचं खोटं कारण होतं की त्यांनी हा निधी परत मागवला. यांनी BNC कडे, म्हणजे यांच्या काळामध्ये जो या शहराचे खासदार असताना, बीजेपीचा खासदार असताना, आमदार बीजेपीचा असताना, महापौर या शहराच्या बीजेपीच्या असताना आणलेला निधी यांचा परत गेलेला आहे. आणि आमचा उद्धव मान्य बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी या जळगाव शहरासाठी निधी दिला आहे. त्या माध्यमातून आज हे काम चालू आहे. यांचं खोटं बोलायचं पण नेटून बोलायचं, या प्रकारे यांचं काम आहे. शैक्षणिक धोरण सुद्धा मॅडम, शैक्षणिक धोरण हे प्रायव्हेटायझेशन कडे नेतात. गोरगरिबाचा मुलगा उद्या शिक्षण कसं घेणार? प्रायव्हेट कॉलेज झाले, प्रायव्हेट संस्था झाल्यात, उद्या शिक्षण कसं घेणार? हे भाजपाचं चाललं काय? म्हणजे करायचं काय यांचं? खाली डोकं वरती पाय, खोटं बोलायचं पण नेटून बोलायचं, हा यांचा धंदा आहे. हा हाणून पडला पाहिजे. या जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना नक्कीच देईल. यांचा जर यांना विश्वास होता तर 100 खासदारांचे तिकीट का कापलेत. आणि आजची परिस्थिती एक तिकीट देण्याचं कारण भाजपचे खासदार आहेत, बीजेपीचं सत्ता आहे, बीजेपीचेच खासदार आहे. तर या प्रश्नावरती आता आपण बीजेपी कडून उत्तर घेऊया. सर, हे जे आरोप करण्यात आलेले आहेत की खोटं बोल पण रेटून बोल, यावरती काय उत्तर द्या? आमचे विष्णू भाऊ अतिशय खोटी आणि चुकीची माहिती देत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने सगळ्यात आधी 25 कोटी या शहराच्या विकासासाठी दिले. ऐकण्याचं धैर्य ठेवा. 100 कोटीचा निधी देवेंद्र फडणवीस सरकारने दिला. या महानगरपालिकेवर 450 कोटी कर्ज होतं. वन टाइम सेटलमेंट करून 250 कोटीपैकी 125 कोटी अनुदान म्हणून राज्य सरकारने दिलं. ही महानगरपालिका या विष्णू नगरसेवक महापौर असताना कर्मचाऱ्यांचा पगार देऊ शकत नव्हते, हप्ते रुकलेले होते, बँकेचे अकाउंट सील होते. हे महापौर उपमहापौर होते, यांची सत्ता होती यांच्या गटाची, तर त्याची पूर्ण वाट लावली. $291 कोटीची अमृतची योजना केंद्र सरकारची, भाजप सरकारची. 121 कोटीची मलविसरण योजना भाजप सरकारची. शिवाजीनगरचा उड्डाणपूल भाजप सरकारचा. आता रेल्वे पिंपळाचा उड्डाणपूल भाजप सरकारचा. बायपास शहराचा जो चौपदरी त्यांच्याकडे सगळ्यात जास्त जबाबदार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणारं सरकार जळगाव शहराची दुरावस्था करायला 125 कोटी जबाबदारी आपण प्रामाणिक तरी जनतेचं नाही खोटं बोलता. मॅडम 2024च्या लोकसभेचं इलेक्शन आहे. जुमला म्हणा, 2 कोटी म्हणा, 2014चा अजेंडा होता. 2019ला इतके बोलले विषयावर जनतेने यांच्या पाठीत थोपाटून गेलं. मोदींना 242 2 इलेक्ट्रॉल बॉन्ड यायच्या आधी निवडणुकीला खर्च लागायचा नाही का? प्रत्येक पक्ष यांचे निधी घेतला तुम्ही. आता इलेक्ट्रॉनिक बॉन्डचे खरेदी केल्याच्या बॅलन्स शीट मध्ये मी पाहत परंतु कंपन्यांचा डिस्क्लोज निवडणुकांबद्दल बोलतोय आणि मला भाजप सरकारकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय. चाळीसगाव आणि जळगाव हा जो महामार्ग आहे
या महामार्गाबद्दल सर काय बोलू? एकदम चांगल्या ठिकाणी तुम्ही गेले का रस्त्याने? आणि जे एअरपोर्टचं पायलट ट्रेनिंग सेंटर आहे, परत लँड ऍक्विजिशन असेल, काही डीपीआर असेल, काही तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळे तो नक्कीच सर, या खड्ड्यांमुळे किंवा या रस्त्यांच्या कामांमुळे अनेक लोकांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या देखील आपण पाहिल्या आहेत. तर यावरती सरकार काही स्ट्रिक्ट ऍक्शन किंवा लवकरात लवकर ते काम पूर्ण झाले. माझा प्रश्न असा आहे की मुळात या ठिकाणी जी चर्चा चालू आहे असं मला वाटतं, आपण या ठिकाणी नगरपालिकाच्या निवडणुकीची चर्चा करायला नाही तर चर्चा करतात. आमचे मित्र सुधीर यांनी उपस्थित केला की शिक्षणाचं खासगीकरण सुरू आहे. मी त्यांना सांगतो 2014 नंतर भारतात 82% मेडिकल कॉलेज वाढले, 700 प्रयत्नातून केंद्राच्या माध्यमातून जळगावला जळगाव लोकसभेच्या इलेक्शन संदर्भामध्ये जर मोदी साहेबांनी भारत देशामध्ये खरोखर विकास केला असेल तर आमच्या मित्रांना मला विचारायचं आहे. हे मी नाही सांगत आहे, द ग्लोबल हंगर इंडेक्स ही जी संस्था आहे, या संस्थेने पूर्ण भारत देशामध्ये एक अहवाल प्रदर्शित केला की जे भूकबळीच्या संदर्भात करतात. आमचे मित्र सांगतात की मोदी साहेबांनी 80 कोटी लोकांना मोफत रेशन धान्य दिलं. जर ते सत्य असेल तर या भारत देशाचा 111वा नंबर आहे भूकबळीच्या संदर्भामध्ये. आणि त्याहून एक दुर्दैव आपला असा आहे की भारताचा जर 111वा नंबर असेल तर आपल्यापेक्षा जे छोटे छोटे देश आहेत, नेपाळ असेल किंवा बांगलादेश असेल, यांचा 76 नंबर लागतो. आणि पाकिस्तान आपल्या देशाच्या शेजारचं राज्य यांचा 92 नंबर लागतो. आणि माझा दुसरा मुद्दा असा आहे, या भारत देशामध्ये महिला वर्ग सुरक्षित नाहीये. त्याचं कारण असं आहे, द हिंदू आणि द इकॉनॉमिक्स टाइम्स ऑफ इंडिया या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी जो अहवाल प्रदर्शित केला त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की या भारत देशामध्ये प्रत्येक दिवसाला 87 महिलावर बलात्कार होतात, प्रत्येक 17 मिनिटावर बलात्कार होतात. मग हे संसदेमध्ये जातात कशासाठी? टाळ्या वाजण्यासाठी का? फार मोठ्या प्रमाणातला मुद्दा आहे. यावरती खरंच आता हा ऐकायलाच हवा की यावरती सत्ताधाऱ्यांचं नेमकं काय मत आहे. देशामध्ये आपण बघतो आज पूर्वीच्या काळामध्ये आणि आता आज कायदा आणि सुव्यवस्था देशात कुठलाही बघा, आपण आज 108 नंबर डायल केला, अँब्युलन्स भेटते, 109 नंबर सर्व इतकी व्यवस्था आहेत की ज्या ठिकाणी आपण बघतो की पूर्वी आज महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण पाहिली तर असं ठीक आहे होण्याचं प्रमाण आहे ते होतात, पण मात्र एकदम किंवा खूपच काही देशामध्ये हा आकार आहे, राज्यात हा आकार आहे, अशी परिस्थिती देशामध्ये सुरक्षित आहे सरकार आहे ते काय कोणत्या प्रकारे नेमकी महिला सुरक्षेसाठी पावलं काहीच कारवाई केली नाही. महिलांचं दिसतं शोषण केलं. ऑलिम्पिक अत्यंत मोठी पावलं उचलली आहेत. अनेक वर्ष 4 दशकापर्यंत महिला आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता. संसदेमध्ये महिला आरक्षणाचा 33% आरक्षणाच्या दृष्टीने कायद्यांमध्ये सुधारणा झाली आहे. मात्र 2014 साली 165 होता, आता तो 95 आहे.
म्हणजे 70 कमी झालेलं आहे. महिला सुरक्षा सांगितलं ना मी, महिला सुरक्षेच्या दृष्टीने काय झालं? आता आपण पाहिलं मुस्लिमचा जो ट्रिपल तलाकचा जो कायदा तर तुम्ही पाहू शकता 60-70 वर्ष काँग्रेस काही बदल करावे लागतात. त्या अर्थाने बदल झालेले आहे. मुस्लिम महिला पण किती सुरक्षित तुम्ही म्हणताय देशपातळीवर मोठ्या प्रमाणात ग्राह्य धरला जातो की आजही देशात अनेक अशा घटना घडतात की ज्या ऐकून हृदय पिळवटून टाकतात. खरंच मला आता विरोधी पक्षांकडे यायचंय की भाजपने आता सांगितलंय की महिला सबलीकरणासाठी भाजपने अनेक पावलं उचलली आहेत, पण खरंच आज एक महिला म्हणून तुम्हाला असं वाटतं का की देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित आहेत का? महिला आजही सुरक्षित नाहीत. याचं कारण सांगते मी, जेव्हा मणिपूरची घटना घडली, नग्न दिंड काढून त्या महिलांच्या मागे इतके पुरुष फिरत होते, मागे जात होते, तर त्यावेळेस माननीय पंतप्रधानांनी काय ऍक्शन घेतली? संसदेत हा प्रश्न उचलला गेला. खेळाडू आहेत ते इतके दिवस आंदोलन करत होते, मंत्री होते भूषण सिंग तर त्यांच्यावर मला आता नाव मी म्हणजे मंत्री होते तर त्यांच्यावर काय ऍक्शन घेतलं? हा एक प्रश्न आहे शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या पुरोगामी महाराष्ट्रात आणि राजे छत्रपती महिलांचा सन्मान करायचे, त्यांनी सुभेदाराच्या सुनेची खण नारळाने ओटी भरून तिला पाठवणी केली. आणि ह्या महाराष्ट्रात आणि ह्या देशात जर अशा मणिपूर सारख्या घटना घडत असतील तर त्या निषेधार्ह आहे. आणि माननीय पंतप्रधानांनी, मी अगदी त्यांना मान सन्मानाने सांगते, त्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या, फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार. आणि आता जो विषय होता जळगाव जिल्ह्याचा 10 वर्षापासून विकास ठप्प आहे असं जरी म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. नक्कीच. आणि तुम्ही जे म्हणालात की गेल्या अनेक वर्षांपासून जळगावचा विकास हा फक्त एक मुद्दा बनून राहिलेला आहे. खरं तर जळगाव शहराने अनेक मोठे मोठे नेते दिलेले. सरकारचंच घ्यायचं झालं तर बीजेपी मधले गिरीश महाजन, ज्यांना भाजपचे संकट मोचन असं म्हटलं जातं, ते सुद्धा जळगावचे आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील असतील, अजित पवार गटाचे अनिल पाटील असतील, एवढे मोठे नेते असताना देखील आजही जळगाव शहर हे जळगाव शहरापासून बऱ्यापैकी 10 वर्ष झाले. आता आपण केंद्र सरकारच्या योजना धरू. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामधनं अनेक छोटे छोटे उद्योग आले. आता मागे आमचे खासदार होते उन्मेषदादा पाटील, त्यांनी 1200 कोटीची इन्व्हेस्टमेंट जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आणली होती. आणि निश्चितच जुने काही सरकार असताना नवीन जेव्हा ते ट्रान्सफॉर्मेशन होतं तेव्हा अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागतो. आणि आपण आता चर्चेत बघतच असाल की आपले जे मित्र पक्ष आहे, जे विरोधी, ते इथे चर्चा नीट नाही होऊ दे तर त्यांचाच मोठा हात आहे. ते उद्योग न ते येण्यामागे त्यांचा मोठा हात आहे. खरं तर आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात कुठेतरी शहराचा, जिल्ह्याचा विकास मागे पडतोय. इथे फक्त भाजपाचे नेतेच मोठे झालेले, विकास काहीच झालेला नाही. रस्ते बनत नाहीये, नगरपालिकेमधले कुठलेही कामं होत नाहीये, फक्त भाजपाचेच नेते मोठे झालेले. नक्कीच सर, मनसेने देखील असा आरोप केलेला आहे की या सगळ्या राजकारणात फक्त भाजपचे जे नेते आहेत ह्या सगळ्या राजकीय चर्चांमध्ये कोणी कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाहीये किंवा कुणी कुणाचा मुद्दा समजून घ्यायला तयार नाहीये. ह्या सगळ्या गदारोळामध्ये सामान्य माणूस मात्र कुठेतरी मागे राहतो. मी सामान्य माणूस म्हणून सांगतो, भाजप सरकार आल्यानंतर फक्त 370 कलम रद्द करणे चांगली कृती झाली, राम मंदिर बांधलं हे पण चांगली कृती झाली, पण त्या व्यतिरिक्त सामान्य जे प्रशासन असतं त्याच्यावर मोदी साहेबांचं नियंत्रण नाही. आणि पहिल्याने चोरी छुपी लाच दिली जात होती. आज मंत्री डायरेक्ट अधिकाऱ्यांना आदेश देतात, आम्हाला 1 कोटी रुपया दरवर्षी पाहिजे तुम्ही, म्हणून हे अधिकारी शेतकऱ्यांना लूटमार करत असतात. त्याच प्रकारे आम्ही असं म्हणतो की उन्मेष पाटलांचं हे जे म्हणतात ना, वडवत
त्या राजगावपर्यंतचा रस्ता अजूनही 4 वर्षापासून तसाच रखडलेला आहे. जळगाव शहरातील रस्ते, सुरेश भोळे दुसरी टर्म आमदार आहेत, पण शहरात रस्ते बनले नाहीत. आणि ज्यांनी रस्ते बनवले त्या माणसाची 100 कोटी उधारी झाली आणि त्यांचे पैसे आणून देत नाही. शिंदे म्हणतात पैसा कमी पडून देणार नाही आणि राजू मामा म्हणतात 40 कोटी 60 कोटी 100 कोटी, म्हणजे हे सगळे तव्यावर पाणी टाकून भजी तळण्याचा आव आणतायत. आणि या वेळेला असं दिसतं आम्हाला, आमचं एक दुर्भाग्य आहे विरोधी पक्षांमध्ये, विरोधी पक्षांमध्ये आमच्या काँग्रेसमध्ये राहुल गांधी तर्फे संघटना चांगली बांधली गेली नाही. जळगाव जिल्ह्याचा जो काही जिल्हाध्यक्ष आहे तो बिचारा आजच दारू पिऊन कुठेतरी अड्ड्यावर पडलेला आहे. ही दुर्भाग्य आमचं. मी खरं बोलतो, मी भाजपाच्या विरोधात नाही किंवा भाजपा सपोर्ट मध्ये नाही, पण काँग्रेसची संघटना बर्बाद झालेली आहे. आणि म्हणून काँग्रेसचे लोक जेलमध्ये जाण्याच्या भीतीने उल्हास पाटील असो की तुमचा अशोक चव्हाण असो, हे काँग्रेस या भाजपला 30-40 कोटी फी भरून ऍडमिशन घेऊन सुरक्षित झाले. हर्षवर्धन पाटील म्हणतात की आमच्या जळगावमध्ये पण सिद्ध झालेले. उल्हास पाटीलना काँग्रेस भाजप आवडली म्हणून गेले नाहीत, अशोक चव्हाणना भाजप आवडली म्हणून गेले नाहीत. हे लोक जे आहेत आपले जेलमध्ये जाण्याच्या भीतीने जेलमध्ये गेलेले आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी राष्ट्रीय स्तरावर 2-3 कामं चांगली जरी केली असली, पण मला असं म्हणायचंय आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये रक्षा खडसे खासदारकीला सक्षम नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारे प्रशासनाचं ज्ञान नाही. त्याचप्रमाणे उन्मेष पाटील जरी शिकलेले होते तरी त्या भाऊने चाळीसगाव सोडून दुसरीकडे कुठेही प्रवास केलेला दिसत नाही, असं आमचं म्हणणं आहे. हे मोठं विधान खरं तर सामान्य नागरिकांनी केलेलं आहे की रक्षा खडसे या प्रबळ अशा उमेदवार नाहीत. भाजपने आता पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सामान्य नागरिकांमधून मात्र रोष येताना दिसतोय. भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवार निश्चित करायची एक विशिष्ट अशी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पब्लिक सर्व्हेज घेतले जातात, अधिकाऱ्यांचं मत घेतलं जातं आणि मग त्यानंतर एक महिलांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका असेल, कामगिरी असेल, अशा विविध निकषांचं पालन करत त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते. या सगळ्या चौकटीमध्ये रक्षाताई बसल्या. गेल्या 10 वर्षाची कामगिरी पक्षाच्या नजरेनं समाधानकारक आहे, त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी दिली. त्याच्यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे. माझं विरोधक मित्रांना एकच आव्हान आहे की आम्ही दिलेल्या उमेदवारावर तुम्हाला उमेदवारच मिळत नाही. आमचा उमेदवार जाहीर होऊन 15 दिवस होऊन गेले, पण यांचा अजून उमेदवारच ठरत नाही. कोणत्या गटाने लढावे, कोणी घ्यावी, त्यांची नजर आमच्या कार्यकर्त्यांवर आहे. पक्ष असं म्हणताय की तुम्हाला त्यांच्या उमेदवाराविरुद्ध एक प्रबळ असा उमेदवार मिळत नाही, तुमचा ठरत नाही. नेमका प्रॉब्लेम काय? याचा प्रॉब्लेम यांना असा आहे, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांचा जर उमेदवार त्यांचा उमेदवार जर मिळालेला आहे, यांचा जर उमेदवार दिलेला आहे, यांनी प्रचाराला लागावं. आमच्या उमेदवाराची चिंता करण्याची गरज नाही. आमचा सक्षम उमेदवार आहे. यावेळेस या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये इथं माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार. नक्कीच आपण आता याचीच प्रतिक्रिया खरं शरद पवार गटाकडून घेऊया की भाजपने असा आरोप केला की शिवसेना गटाकडे एक प्रबळ उमेदवार नाहीये आणि उभाटा गटाचं असं म्हणणं आहे की आमचाच उमेदवार निवडून येणार. काय वाटतं? आमचे उमेदवार ठरलेले आहे. थोडे 2 दिवसांनी त्याची नाव डिक्लेअर होती. कोण म्हणतं आमच्याकडे खूप उमेदवार आहे, पण कुणाला द्यायचं हे आमचं अजून ठरत नाहीये. एक तोलामोलाचे सर्व उमेदवार आहे. 2 दिवसात नाव डिक्लेअर होईल. नक्कीच आम्ही आपल्याला एक प्रकारे एक चांगल्या प्रकारे सांगू इच्छितो, उद्या आमचा जळगाव लोकसभेचा उमेदवार डिक्लेअर होणार. अरे बापरे, मोठी बातमी आपल्या हाती लागलेली आहे. खरं तर उद्या उभाटा गटाकडून अखेर जळगाव लोकसभा मतदारसंघातला उमेदवार जाहीर होणार आहे. काय वाटतं सर, ही लढत कशी असेल? वन साइड उद्धव साहेबांकडचे आमचे काय काहीच केलं नाही. आपण जर बघितलं तर या मतदारसंघातील 6च्या 6 विधानसभांचे रस्ते बघा. जळगाव ते अंमळनेरचा रस्ता, जळगाव ते धरणगावचा रस्ता, जळगाव ते पारोड्याचा रस्ता, जळगाव ते चाळीसगावचा रस्ता, जळगाव ते पाचोरा, मनमाड पासून तर जळगाव पर्यंत तिहेरी रेल्वेचं लाईन झाले. एअरपोर्ट फंक्शन झालेलं, एअरपोर्टमध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था झाली, एअरपोर्टमध्ये पायलट ट्रेनिंग सुरू आहे. दळणवळणामध्ये अतिशय उत्तम आहे. या जिल्ह्यातल्या 2.25 लाख शेतकऱ्यांना PM किसानचं वर्षाचं 6,000चं अनुदान मिळतंय. या जिल्ह्यामध्ये 2,75,000 कुटुंबांना मोफत रेशन मिळते. कुटुंबांची संख्या सांगतो. या जिल्ह्यामध्ये जवळपास ह्या 5 वर्षामध्ये 70,000 PM आवासचे घरं बांधले गेले. ज्या पद्धतीची डिलिव्हरी आहे
ती ग्राउंड एक मिनिट त्यांनी ज्या योजनांची लिस्ट सांगितलेली आहे की सामान्य जनतेपर्यंत या सगळ्या योजना पोहोचलेल्या आहेत. मला खरं तर ग्राउंड लेवलला जाऊन जळगावकरांना एक विचारायचं आहे की खरंच या योजना पोहोचलेल्या आहेत का. आपण आता जरा मागे जाऊया. भाजपचं असं म्हणणं आहे की छोट्या छोट्या ज्या योजना आहेत तर ते सामान्य नागरिकांना असं वाटतं का की ह्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत बाकीच्या योजना पोहोचल्या आहेत पण बाकीच्या फोनवरती पोहोचत आहे की मोदी सरकारने पाठवले तुम्हाला उपयोग मिळाले का या म्हणजे बाकीच्या योजना पोहोचतात बाकीच्या पोहोचते जाहिरात जास्त होते मॅडम. आणि मला एक विषय असं सांगायचे आहे ज्यांच्यावर ईडीची कारवाई होते त्यांनी बीजेपीत प्रवेश केला त्यानंतर त्यांच्यावर कारवाई का बंद होती. नक्कीच हा खरं तर फार मोठा प्रश्न आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केलाय की जे नेते इतर पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांच्यावर ईडीची कारवाई का होत नाही. खरं तर याचं उत्तर माझ्या मते इथे असलेल्या प्रत्येकाला सत्ताधारी पक्षाकडून हवं असेल. सर वॉशिंग मशीन अशी जी विरोधी पक्षाला देण्यात आली तर यावरती काय सांगा सर हे खरंच वॉशिंग मशीन नेमकं कशा प्रकारे काम करतं असा विरोधी पक्षांकडून प्रश्न विचारला जातो. 70,000 कोटीचा आरोप त्यांच्यावर माननीय या देशाचे पंतप्रधान 3-4 दिवसापूर्वी करतात. त्यांचा प्रवेश मोठ्या प्रमाणावर त्या लोकांनी जर चुकीचं काम केलं असेल तर आमचा विश्वास या देशाच्या न्याय यंत्रणेवर आहे. आजही या देशाची न्याय यंत्रणा जी सामान्य न्यायालयामध्ये जाऊन दुसरी गोष्ट अशी याच्या आधी त्यांच्यावर आरोप त्याच्यामुळे भाजपमध्ये आलेल्या माणसाला प्रश्न असे म्हणू शकत नाही. आणि मला सांगा जळगावातल्या शिवराम पाटील सारख्या कोणता सामान्य माणूस दिवस रात्र पाणी पिऊन शिवाय देतात पुढाऱ्यांना यांच्यावर काय कारवाई झाली. यांना काही ईडी लागली का यांना सीबीआय लागली. ज्या चोरांनी चोरी केली असेल त्यांच्या मागे ईडी आहे. एक सज्जन माणूस दाखवा या ताई प्राध्यापिका आहे त्यांच्या ईडी लागली. चौधरी जे बोलतायत ते 100% बरोबर आहे. ज्या लोकांनी चोऱ्या केल्या त्यांच्यावर ईडीची कारवाई जेलमध्ये टाकली आहे मी त्याबद्दल मोदी साहेबांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मोदी साहेबांनी त्यांच्या बाजूमधील किती चोरांना जेलमध्ये टाकलं त्याबद्दल प्रश्न विचारला. आता अजित पवारची नारकुटेच करा किती पैसे दिले उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेची नारकुटेच करा. छगन भुजबळची करा किती पैसे जेलमध्ये सुटले. नवाब मलिकची करा किती दिले. आपल्या उल्हास पाटीलचे करा किती पैसे दिले. ललिता पाटीलची करा उन्मे पाटीलची करा की व्हॉट इज द प्रॉब्लेम. म्हणजे हे लोक भाजप जे असतं चोरांकडनं कमिशन घेत असतं. मोठं चोरांचा मेळा झालेला त्या ठिकाणी. आणि म्हणून म्हणतो जर समजा भाजप प्रामाणिक असेल तर मी असं म्हणतो की अजित पवार आता जेलमध्ये पाहिजे होते. छगन भुजबळ जेलमध्ये पाहिजे होते. का नाहीये आता सुद्धा गुलाबराव पाटील आपले पालकमंत्री जेलमध्ये पाहिजे होते. कोरोना काळात 40 रुपये प्रचार केला. काय केलं राजेंद्र चौधरी बोललं पाहिजे. लोकांच्या जीवासाठी यंत्रसामुग्री औषधीचा पैसा गुलाबराव पाटलांनी चोरलेला आहे. पोलीस मुंडे एसपी केस घेत नाही आणि कोर्ट चालवत नाही. पोलीस आणि कोर्ट ईडी सीबीआय आणि इलेक्शन कमिशन सुद्धा भाजपचं झालेलं आहे. सर मुद्दा आपला लोकसभेचा आहे. लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकांसंदर्भात आपण ही खरं तर डिबेट बोलवलेलं आहे. हे आयोजित करण्यात आलेलं आहे. सर विरोधी पक्षांकडून किंवा एकंदरच सामान्य नागरिकांकडून भाजपवरती जे बोललं जात आहे जे आरोप केले जात आहेत की भाजप हे दहशतवादी राजकारण करतंय आणि जे तळागाळातले प्रश्न आहेत ते सोडवत नाहीये. आणि एक नाही तर असं सामान्य जनतेतून देखील आता हा रोष दिसून येतोय. यावरती काय सांगा. सगळ्यात आधी तर मी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं
त्या संविधानाच्या आधारे न्यायपालिका हे एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. पण अत्यंत वाईट वाटतं की या माझ्या माझा आजही यांचा न्यायपालिकेवर कोणत्या योजना पोचताना म्हणतात तुम्ही? प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, फोन पे सुरू आहे. या देशामध्ये मोदींनी जॅमच्या आधारे 50 कोटी जनधन अकाउंट, 123 आणि 120 कोटी मोबाईल याच्या आधारे 40 कोटी गाडी ट्रान्सफर केली. आधी राजीव गांधी म्हणायचे 1 रुपया दिल्लीतलं पाठवावं 15 पैसे पोचतात, आता 40,000 कोटी लोकांच्या अकाउंट मध्ये गेलेत. त्याच्यामुळे जवळपास 4,11,00,000 फर्जी रेशन कार्ड होते, हे जॅममुळे ते रद्द झाले. 4,22,00,000 LPGचे फर्जी कनेक्शन होते, ते रद्द झाले. आणि या माध्यमातून 2.25 लाख कोटी रुपये देशवासीयांचे वाचले. जीएसटीच्या माध्यमातून 20 लाख कोटी डिजिटल इंडिया करण्यात आलंय, डिजिटल इंडिया करण्यात आलंय. पण डिजिटल इंडिया करताना कुठेतरी संपूर्ण देशभरात काही वाढतीये का? काय वाटतं सर, डिजिटल इंडिया करण्यात आलंय ही एक चांगली गोष्ट आहे, एक चांगला पुढाकार आहे. पण त्याचबरोबरीने बाकीच्या गोष्टींमध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. डिजिटल इंडिया करण्यामागे यांचा काही मोठा सहभाग नाही. फक्त नावाखाली इतर देशातनं इथं स्पेअरपार्ट मागवायचे आणि डिजिटल इंडिया झालाय असं म्हणणं त्यांनी करायचं. याच्यामध्ये एक उदाहरण घेत असताना या कोरोना काळामध्ये असेल किंवा इतर आपल्या विद्यापीठांमध्ये एक जळगाव कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये परीक्षा विभागामध्ये 10 कोटीचा 1 वर्षाचा परीक्षेचा खर्च होता. तो मी आवाज उठवल्यानंतर 1.5 कोटीवर आला. 9,99,000 हे पानं हे ज्या वेळेस कॉम्पोजिंग करायचे होते त्यावेळेस त्याला 110 रुपये रेट दिलेला आहे. आणि आज ते सिद्ध झालेलं आहे की तो आज खर्च 1,40,00,000 आला. या भाजपाने यांना 4दा त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे. यांनी त्याच्यावर कारवाई केली का? त्याला जेलमध्ये टाकलं का? हा गरीब विद्यार्थी या भागातला शेतकऱ्यांचा मुलगा आहे, एक आदिवासी भाग आहे. हा गरीब माणूस कष्ट करून परीक्षा फी भरतो, त्याला आजपर्यंत न्याय मिळाला नाहीये. सर, आपण खरं तर लोकसभेवरती चर्चा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि लोकसभेच्या आता जळगाव जळगाव शहरात कुठले प्रश्न म्हणजे सर्वच गोष्टीचे प्रश्नच आहे. मला वाटतं जळगाव शहरामध्ये कुठलेच कामे मार्ग वापरले नाही. आपणही जळगाव शहरामध्ये राहतात, त्यामुळं जळगावमध्ये फक्त राजकारण सत्ताधारी करतात, त्यांचा सन्मान करताय, त्यांचे खासदार आमदार करतायत, कुठल्याही असे ठोस काम झालेले नाहीये. त्यामुळे जळगावची जनता ही प्रचंड नाराज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना हा धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. नक्कीच खरं तर युवकांचा प्रश्न नक्कीच मॅडम, जे प्रश्न मांडण्यात आलेले आहेत की जे महत्वाचे मुद्दे आहेत ते बाजूला सोडले जातात आणि राजकारण केलं जातं. तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे सर की जळगावच्या ज्या मूळ समस्या आहेत त्यावरती तोडगा निघण्यासाठी नेमका कुठला उमेदवार आता सक्षम ठरू शकतो? उमेदवार असा पाहिजे की तो त्या विषयामध्ये कायदेतज्ञ पाहिजे, इमानदार पाहिजे आणि जे शासनाचे निधी येतात त्या निधीची विल्हेवाट योग्य प्रकारे लावायला पाहिजे. मागे 5 वर्षात केंद्राचा आलेला होता पर्यटन, रस्ते, पाणी, तो निधी वापर न वापरता तो इतरत्र वापरला. त्या निधीचा सरकार जनतेपुढे जाहीर करायला पाहिजे की जेणेकरून असलेला फ्रॉड हा लोकांपर्यंत आणि ज्या निधी येतात त्या सरकारने जनतेपुढे प्रसिद्ध करायला हवं. त्या केलेल्या नाहीत आणि असा उमेदवार द्यावा की सगळ्या योजना जनतेपुढे याव्या आणि खासदार जे आहेत, खासदार आमदार यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या या आजपर्यंत कोणत्याही जनतेला माहित नाही. त्या यांनी प्रसिद्ध करायला पाहिजे आणि जनतेचा दरबार यांनी घ्यायला पाहिजे. जनता दरबार 5 वर्षात एकदाही त्यांनी घेतला. त्यामुळे ही जी परिस्थिती की जळगाव जिल्ह्याचा विकास झालेला नाही. सगळ्या निधी जळगाव जिल्ह्यातल्या ज्या शाळा होत्या महापालिकेच्या, जिल्हा परिषदच्या, सगळ्या बंद पडलेल्या. एकही शाळा चालू नाही, महापालिकेची शाळा नव्हे म्हणजे खासदार आणि आमदार करतात नाही. आजपर्यंत 10 वर्षात किंवा 15 वर्षात ज्या शाळा चालू होत्या त्या सुद्धा बंद पडल्या.
म्हणजे महापालिकेच्या शाळा बंद पडल्यात, जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडल्यात. 80 कोटींना मोफत धान्य देत आहे, म्हणजे 80 कोटी लोकांना यांनी बेरोजगार करून त्यांना नोकऱ्या दिल्या. 80 कोटी लोकांना धान्य देण्याऐवजी 20 कोटी लोकांना रोजगार दिला असता तर ते परवडलं असतं. 20 कोटी लोकांना रोजगार द्यायला पाहिजे. 80 कोटी लोकांना बेरोजगार करून टाकलं. 5 किलो धान्य घेऊन करोडाचा निधी आलेला होता, त्याच्या माहितीचा अर्ज मी टाकला असता, त्यांनी माहिती देण्यात मला नकार दिला. माझ्याकडे त्याचे पुरावे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. आता जळगावचा विकास झाला तर सरकारने दाखवावं, यांनी फॉरेन्सिक ऑडिट करून हे जनतेपुढे प्रसिद्ध करावं, अशी माझी मागणी आहे. त्यांना भाजपने हे सर्व जे पुरावे आहेत ते सिद्ध करावे किंवा हे जनतेसमोर मांडावं असं म्हटण्यात आलेलं आहे, तर काय सांगाल? मी डिजिटल इंडिया बद्दल बोलू इच्छितो मॅडम. तेव्हा शिवसेनेचे बोलले की डिजिटल इंडिया काय नाही, हे इकडून तिकडून स्पेअर पार्ट आणतात डिजिटल इंडिया आणतात. तर डिजिटल इंडिया हा तर हार्डवेअरचा प्रकार नाही आहे, त्यांना अर्धवट माहिती ती. हार्डवेअरचा प्रकार नाही डिजिटल इंडिया, तर तो सॉफ्टवेअरचा एक इंटरफेस आहे आणि ऍप आणि सॉफ्टवेअर देते. आणि डिजिटल इंडिया काय, तुमचे युपीआय पेमेंट होतात. तुम्ही रेशन कार्ड घेता, रेशन कार्डवर धान्य घेता, तेव्हा तुमचा थंब येतो, ते डिजिटल इंडिया आहे. परत तुमचा युपीआय आयडीतनं काही स्कॅनिंग होते, ते तुमचं डिजिटल इंडिया आहे. आणि याचा एक फायदा झाला की तुम्ही रेशन घेता तेव्हा आधी खूप मोठे भ्रष्टाचार वगैरे व्हायचे. आता मी स्वतःही घेतो, मी आधी थंब देतो, माझी पूर्ण आयडेंटिटी असते आणि प्रत्येक जी मॅच असते त्यांनाच मिळतं. पूर्ण तुम्हाला डिजिटल डेटा अवेलेबल असतो, इंटरनेटवर डेटा अवेलेबल असतो. विरोधकांना आता मोदी साहेबांवर कोणतेही मुद्दे राहिलेले नाही, म्हणून ते काहीतरी अर्थाचा अनर्थ करून भाजप सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की विरोधकांना आता कुठलाही मुद्दा राहिलेला नाहीये सत्ताधाऱ्यांना आरोप करण्यासाठी, असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. मॅडम, मला असं वाटतं हे जे सर्व जे बोलत होते, जे ओरडत होते, ते सर्व सत्तेमध्ये होते. अगोदर 10 वर्षापासून 15 वर्षापासून जळगाव महानगरपालिका सत्तेमध्ये होते. यांची लोकसभेला यांचा खासदार यांचा होता. मागील 15 ते 20 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये एकही मोठी कंपनी आजपर्यंत आलेली नाहीये. रोजगाराचा विषय करतात, एकही रोजगार कंपनी जर आली नाही तर रोजगार येणार कुठून? मला एक सांगा, आता MIDC जळगाव शहरामध्ये अधीक्षक अभियंता असतो. 5 वर्षापासून MIDC मध्ये अधीक्षक अभियंता नाहीये. कार्यकारी अभियंता काम बघतोय आणि कोणालाही तिथं त्या ठिकाणी जागा दिली जाते, कोणालाही 100 रुपयामध्ये तिथं जागा दिली जाते सरकारी कामामध्ये. राहिला विषय विद्यार्थ्यांचा विषय, महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा हा 3ऱ्या नंबर आत्महत्येमध्ये, विद्यार्थी आत्महत्येमध्ये 3 नंबरवर जळगाव जिल्हा लागतो. प्रोव्हिजन कुठे केलेले, प्रशासनाने प्रोव्हिजन केलेले नाही, सरकारने प्रोव्हिजन केलेले नाहीये. आता कोविडचा विषय झाला, कोविडमध्ये राज्य सरकारने वात्सल्य योजना चालू केली होती की वात्सल्य योजनेमध्ये जे त्यांचे पाल्य वाचलेले आहेत त्यांच्या मुलांसाठी 5 लाख रुपये ही देणगी त्यांच्यासाठी त्यांना मिळाली, त्यासाठी योजना काढली गेली होती. पण 800 लाभार्थी जळगाव शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये 800 लाभार्थी फक्त 50 लोकांना, मुलांना या ठिकाणी लाभ या गोष्टीचा मिळालेला आहे. मॅडम, पहिला विषय असा आहे की वेदांता, फॉस्कॉन, टाटा एअरबस, त्याच्यानंतर कोकणला येणारी पाणडुबी याचे प्रकल्प का गुजरातला नेण्यात आले आणि आजपर्यंत जे 2 कोटी एम्प्लॉयमेंट ड्यू याचे जुमल्याचं काय झालं, हा प्रश्न भाजपला विचारला गेला पाहिजे. तुम्ही आजपर्यंत फक्त जे जुमले देत गेलेले त्यावर लोकांनी असेच बळी पडायला पाहिजे का, हा आमचा भाजपला प्रश्न आहे. जळगाव शहरात रोजगाराचा खूप मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवलेली आहे आणि यावरती सत्ताधारी आणि विरोधक पक्षांमध्ये हे राजकारण केलं जात आहे. पण या राजकारणामध्ये कुठेतरी हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो मागे पडतोय. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी काही भाजपचा प्रवक्ता नाही किंवा विरोधकांचा प्रशंसक नाही. मी एक या जिल्ह्यातला एक तरुण आहे, सुशिक्षित आहे आणि मला या जिल्ह्यात रोजगार नाही आहे. आपण जर का बघणार तर या जिल्ह्यातील जे तरुण आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जावं लागतं, मुंबई, पुणे, नाशिक असतील, किंवा रोजगारासाठी देखील त्यांना बाहेर जिल्ह्यात जावं लागतं. आज गेल्या आपली MIDC जर का बघणार आपण जळगाव जिल्ह्यातली, तर MIDCचा कुठलाही विकास झालेला नाहीये, त्याच्यामुळे युवकांना रोजगार नाहीये. तर मी एक युवकच्या वतीने
या सगळ्या राजकारणी पुढाकारींना सांगू इच्छितो की तुम्ही मुद्द्याचं राजकारण करा. इथं आली, आरडाओरड केली आणि कुठल्या तरी भलत्याच्या विषयावरती बोलून चालले गेले, पण मुद्द्याचं राजकारण किंवा मुद्द्याच्या विषयावर कोणी बोललेलं नाहीये. तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही युवकांना मध्यस्थी ठेवून किंवा युवकांना उद्दिष्ट ठेवून तुम्ही या जिल्ह्याचा विकास करावा आणि येणाऱ्या काळात युवकांना त्यांना एक चांगली संधी द्यावी. नक्कीच पुढे येणाऱ्या काळात या युवकांना संधी मिळाली पाहिजे अशी मागणी जळगावच्या सामान्य युवक देखील आता करतायत. तर वैद्यकीय क्षेत्राचा जो मुद्दा आहे किंवा वैद्यकीय सुविधा ही जळगाव शहरात कशा प्रमाणात? याच्यामध्ये असं आहे मॅडम, शासनाकडनं, केंद्र शासनाकडनं 5 लाखापर्यंत महिला पुरुषांना मोफत उपचार आणि मोफत शस्त्रक्रियांचे यांनी योजना काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांना कार्ड देतात. वास्तविक जर गेले त्या हॉस्पिटलमध्ये जे मोठे मोठे मल्टी स्पेशालिटी आहे तिथे गेल्यानंतर अशी स्थिती दिसते की जेव्हा आपण दाखवतो की हा आमचा पेशंट आहे, याला हा उपचार करायचा आहे, याचं ऑपरेशन करायचं आहे, ते सांगता हे तुमचं यादीत बसत नाही, आम्ही फक्त 20,000पर्यंतच उपचार करतो आणि त्याची सर्जरी करतो. मग 5 लाखाचं जे दिलेलं आहे नागरिकांना ते कुठे गेलं? आणि विशेष म्हणजे सरकारी हॉस्पिटल जे आहेत, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन, तिथे महिला प्रेग्नंट जातात त्यावेळेला मोफत उपचार करून सर्जरी करण्याच्या याच्यात असतात, परंतु त्यांच्याकडनं अशा हॉस्पिटलमध्ये 30,000 35,000 अशी वसुली करण्यात येते. मग ही फसवणूक आणि भ्रष्टाचार नाही का? आपण जर बघितलं, तुम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला तुम्ही भेट द्या, तिथे जाऊन महात्मा फुले, ज्योतिबा फुले यांची योजना पहा, राजीव गांधीची पहा, टोटल लॉस. आणि याचं आपण जर तक्रार करायला गेली तर त्याची तक्रार कोणीच घेत नाही आणि त्या पेशंटला इतकं फिरवतात की तो शेवटी जातो एका हॉस्पिटलला आणि तिथे तो मयत होतो. ही वास्तविकता आहे. तर आमची अशी विनंती आहे की ह्या योजनांसाठी स्पेसिफिक हॉस्पिटलला जाऊन व्हिजिट द्यावी आणि तिथले प्रकार बघावे. नक्कीच सर. तर आपण अनेक प्रश्न ऐकून घेतलेले आहेत. सामान्यांच्या समस्यांना या लोकसभा निवडणुकीनंतर जे कोणी खासदार निवडून येतील त्यांच्याकडून या सर्व समस्यांवर उत्तरं मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टुडे महाराष्ट्र.